जय हरी माऊली. आषाढी वारीनिमित्त गतवर्षीप्रमाणे कलावैभव यूट्यूब चॅनल सादर करीत आहे महासोहळा पंढरपूर वारीचा. यामध्ये मी अरविंद कुलकर्णी कुटाच्या अभंगावर माझे चिंतन सादर करीत आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कलावैभवला सबस्क्राईब करा. श्रोते हो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत हे थोर साहित्यिक होते. त्यांनी अभंग, भारुड इत्यादी रचना करून निद्रित समाजाला जागृत करण्याचे काम केले. संत एकनाथ महाराजांचा आजच्या चिंतनासाठी घेतलेला अभंग, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे. दोमुखी हरणी पाण्यावर आली, मुखावेन पाणी प्याली रे. पाषाणाशी पाझर मृगजळ डोह, वांजेचा पुत्र पोहला रे. एका जनार्दनी एकपण विनवी, हरीच्या नामे तरलो रे. हा जो अभंग आहे तो ऐकताना किती मजेशीर वाटतो ना. हा कुट प्रकारचा अभंग आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे. चिंचेचे पान हे नाजूक व किती लहान असते. मातीचे उदरही तसेच असते. परमेश्वराने या लहानशा जागेत मातेच्या उदराच्या गर्भात आपले शरीररूपी देऊळ उभारले आहे. आधी कळस मग पाया रे, म्हणजे प्रथम डोके व नंतर आईच्या उदरात तयार होते. प्रथम डोके व नंतर पाय आईच्या उदरात तयार होते. दोमुखी हरणी पाण्यावर आली, मुखावेन पाणी प्याली रे. दोन मुखाची हरणी ही वासना आहे. तिने मुखाशिवाय विषयाचे पाणी पिले आहे. पाषाणाशी पाझर मृगजळ डोही, वांजेचा पुत्र पोहला रे. या पाषाणाला पाझर फुटलेला आहे, तो मृगजळाचा डोह झालेला आहे आणि त्या डोहामध्ये वांजेचा पुत्र पोहला रे. म्हणजे मृगजळ हा संसार आहे. संसाररूपी या मृगजळाच्या डोहामध्ये वांजेचा पुत्र म्हणजे आपला अहंकार, तो अहंकार ह्या डोहामध्ये पोहलेला आहे. आपल्यामधला मी म्हणजेच तो अहंकार. या अहंकाराला आई किंवा बाप नाहीत. या अहंकाराला आई किंवा बाप नाहीत. म्हणजेच हा अहंकार खोटा आहे. या खोट्या अहंकाराच्या मागे न लागता हरिनामाच्या होडीत बसून आपण या भवसागरातून तरून जाऊ शकतो, असे या कुटाच्या अभंगातून संतश्रेष्ठ एकनाथ महाराज आपल्याला उपदेश करतात. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.